आज महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे। राज्यातील बहुतांश भागात आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। सगळीकडे पाऊस झालेला नाहीये, परंतु आज बऱ्यापैकी भागात पावसाने दमदार हजेरी लावली। त्यातच बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं। हा जो तुम्ही पावसाचा व्हिडिओ पाहत आहात, हा पाऊस जो आहे तो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये आहे। केज तालुक्यामध्ये अक्षरशः मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून नदी नाल्यांना आपल्याला पाणी आल्याचं पाहायला मिळालं। जे छोटे ओढे आहेत यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलं। अक्षरशः शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं बघायला मिळालं। ही पावसाची परिस्थिती केज तालुक्याच्या आसपासची आहे। केज तालुका केज शहराचा जो भाग आहे या आसपासच्या एरियामध्ये खूप जोरदार पाऊस झाल्याचं बघायला मिळालं। आतापर्यंतचा पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस हा बघायला मिळत आहे आणि अक्षरशः या पावसामध्ये शेतामध्ये पूर्णपणे पाणी साचल्याचं दिसून आलं। बघा, महाराष्ट्रामध्ये आता कोणकोणत्या भागांमध्ये पावसाचा अंदाज एक राहू शकतो त्याबद्दलची अपडेट तर बघणारच आहोत, कारण की आतापर्यंत काही बातम्या येत होत्या त्यामध्ये सांगण्यात येत होतं 22 जुलै 23 जुलैच्या आसपासपर्यंत पावसाचं वातावरण नाहीये। 22 जुलैच्या नंतर राज्यात पाऊस सुरू होईल अशा वेगवेगळ्या बातम्या आपल्याला फिरतानाच दिसत होतं, पण पावसाने त्या आधीच हजेरी लावल्याचं दिसून आलेलं आहे आणि 15 तारखेपासून राज्यामध्ये पावसाने अक्षरशः जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर याचा जोर आणखीन पुढील 2 ते 3 दिवस राहण्याचा देखील अंदाज बघायला मिळू शकतो। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ECMWF मॉडेल असेल, या मॉडेलनुसार महाराष्ट्रभरातील काही भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचा पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये पाहायला मिळणारच आहे आणि राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे उद्यासाठी पण चांगलं राहणार असून तुरळक भागामध्ये पाऊस राहील। परवासाठी पण जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे आणि सध्या स्थितीला बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माजलगाव तालुक्यात काही भागात पाऊस झाला, यानंतर केज तालुक्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही भागात पावसाने हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण पावसाने हजेरी लावलेली आहे। तुमच्या जिल्ह्यात पाऊस झाला का नाही हे देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाऊस कशा पद्धतीचा झालेला आहे ते देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता। बघा, पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचं वातावरण हे बीड जिल्ह्यामध्ये आणखीन चांगलं राहणार असून उर्वरित भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण आहे। या पाठोपाठ लातूर जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील चांगलं पावसाळी वातावरण राहील। धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा देखील अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। गरमीची लेवल आणि उन्हाची तीव्रता असल्यामुळे पावसाच्या थेंबांची जाडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या 10 दिवसापूर्वी 5 ते 6 दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात आभाळ येत होतं, पण गरमीची लेवल नसल्यामुळे एकदम बारीक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत होता। पण आता सध्या गरमीचं वातावरण हे सक्रिय झाल्यामुळे आता जेव्हा पण आभाळ येतं त्यावेळेस जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या स्थितीला बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाने अक्षरशः आगमन केलेलं आहे। तसंच आगमन महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात देखील पुढच्या 2 ते 3 दिवसाच्या आसपास बघायला मिळेल आणि हे पावसाचं वातावरण एकदम उघडणार नाहीये। हे पुढचे बरेच दिवस म्हणजे 5 ते 6 दिवस अजून देखील पोषक अशी परिस्थिती पावसासाठी आहेच आणि त्यानंतर देखील कसं वातावरण राहील याबद्दलची पण अपडेट आपण देण्याचं नक्कीच काम करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आता पावसाला सुरुवात ही झालेली आहे आणि हीच आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही या भागात पण लवकरच पावसाचं आगमन लागेल असा अंदाज तरी सध्या मॉडेलनुसार बघायला मिळत आहे। सध्या स्थितीला शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यातील काय परिस्थिती आहे, पाऊस झालाय की नाही, पेरणी झालेली आहे की नाही, कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नेमका कसा पाऊस झालेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही एकदा पहा।